कळो तूच कर्म तुझे नाम धर्म वार करी पंथा पांडुरंग हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय
पाहिलं
पूर्वा ब्रह्मीची आळ माझी पूर्वा ब्रह्मीची आळ माझी पूर्वा ब्रह्मीची आळ पोटाई हरले बाबा पोटाई हरले बाबा पोटाई हरले बाबा ज्ञानदेव माय
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरो। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविरिध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरणं सर्वलोकैकनाथं। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कैलासराणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी। सदा सर्वदा योग तुझा तुझे कारणी उपेक्षू नको उपेक्षू नको रघुनायका। महायोगपीठे तटे भीमरथ्यं समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दम् त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजे सद्गुरु दास तुता। जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्ती सजावा। पोटा येता हरले पापा ज्ञानदेव माय बापा। मुळी बाप होता ज्ञानी तरी आम्ही लागलो ध्यानी। पोटा येता हरले पापा ज्ञानदेव माय बापा।
तुका म्हणे मी पोटीचे बाळ, माझी पुरवावी ब्रह्मेची आळ. पोटा येता हरले पापा, ज्ञानदेव माय बापा विठ्ठल. जगी ऐसा बाप व्हावा, ज्याचा वंश मुक्तीस जावा. पोटा येता हरले पापा, ज्ञानदेव माय बापा. प्रस्तुत कीर्तनाच्या सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय संत श्रेष्ठ तुकोबरायांचा. निमित्त या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरण, आणि पुण्यस्मरणाच्या निमित्तानं कीर्तनाची सेवा आमच्या सर्व महाराज मंडळीच्या वाट्याला आली. मग मृदुंगाचार्य, गायनाचार्य, कीर्तनकार उद्याचे, प्रवचनकार उद्याचे, गायनाचार्य उद्याचे, मृदुंगाचार्य माझ्या पाठीमागे आहेत. मागे पुढे उभार आहे संभाळीत आलिया आघात निवाराया. सुंदर चाल गायलेले सतीजी महाराज, तुषार महाराज आहेत. मृदुंगाला साथ दिली कृष्णाजी महाराज आहेत. पुन्हा युवा कीर्तनकार परमपूज्य संतोषजी महाराज उपस्थित आहेत. आणि आमच्यातनं निघून गेलेल्या पाटलांच्या जीवात्म्याला चिरशांतीची प्राप्ती प्रधान व्हावी याकरता ह्या परिवारानं केलेलं पुण्यकर्म, आणि पुण्यकर्माच्या निमित्तानं उपस्थित जनसमुदाय. तुमचे चेहरे सांगतात तुम्ही किती ब्रिलियंट आहात, किती शार्प आहात, किती हुशार आहात. तुमच्याकडे किती दूरदृष्टिकोन आहे. तुमचे चेहऱ्यावरची कांती सांगते, तुमच्या चेहऱ्यावरची तेजस्विता सांगते का तुमच्याकडे किती प्रगल्भ बुद्धिमत्ता आहे. या ठिकाणी उत्कृष्ट प्रपंच करणारे, उत्कृष्ट शेती करणारे, उत्कृष्ट परमार्थ करणारे, उत्कृष्ट राजकारण करणारे, उत्कृष्ट उद्योग व्यवसाय करणारे माझे संपूर्ण देवगड संस्थांचे भक्त परिवार या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्या माता भगिनी, आबालवृद्ध, सर्व छोटे छोटे आमचे टाळकरी महाराज मंडळी उपस्थित आहेत. आदी करून आमच्यातनं निघून गेलेल्या परमपूज्य आदरणीय कैलासवासी एक दिग्गज व्यक्तिमत्व, दूरदृष्टिकोन असणारं व्यक्तिमत्व, परमपूज्य आदरणीय हरिभक्तीपरायण पोपटराव दादा पाटील आमच्यातनं 1 वर्षापूर्वी निघून गेलेत. आणि त्यांच्या जीवात्म्याला चिरशांतीची प्राप्ती प्रधान व्हावी याकरता ह्या परिवारानं केलेलं पुण्यकर्म. या ठिकाणी श्रीयुत त्यांचे भाऊ आहेत बापूसाहेब दादा पाटील, त्यांच्या अर्धांगिनी गंगा भागीरथी रत्नमाला पोपटराव पाटील, त्यांचे भाऊ मोहन आसारामजी पाटील, पुन्हा बाळासाहेब दादा पाटील असे भाऊ आहेत. त्यांची बहिणी सौभाग्यवती आशाबाई रामनाथ पटारे, सौभाग्यवती मंदाबाई किशोर सुपेकर, सौभाग्यवती अलकाताई विजयकुमार घाडगे अशा बहीण, सौभाग्यवती मंगलताई सोपानराव मगर. पुन्हा या ठिकाणी मुलं श्रीयुत बाळासाहेब दादा पाटील भाऊ आहेत, सचिन भाऊ पोपटराव पाटील मुलगा, राहुल पोपटराव पाटील मुलगा, योगेश पोपटराव पाटील मुलगा, असे मुलं सुना नातू नाती पणतू असा त्यांचा परिवार आहे. राजेंद्र भाऊ पुतणे आहेत, गणेश भाऊ पुतणे आहेत, अमोल दादा पुतणे आहेत. या ठिकाणी पुन्हा पुतणे श्रीयुत अजय शिवाजीराव पाटील पुतणे आहेत, डॉक्टर रोहित शिवाजीराव पाटील पुतणे आहेत, डॉक्टर प्रतीक बाळासाहेब पाटील पुतणे आहेत. असा त्यांचा मोठा परिवार, आणि परिवारावर प्रेम करणारे तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. आमचे दिंडीतनं आलेले आमचे सर्व वारकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. ॲडव्होकेट या ठिकाणी अजयराव रिंधे उपस्थित आहेत. आदी करून आमचे सर्व महाराज मंडळी उपस्थित आहेत. पत्रकार सुधीर भाऊ असतील, देवगड संस्थांचे सेवेकरी या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्या माता भगिनी आहेत, पुरुष वर्ग आहे, आबालवृद्ध आहे. कार्यक्रमाच्या निमित्तानं मला फोन करणारे देवगडचे वरखेडे सरपंच असतील, गोरे भाऊ या ठिकाणचे असतील, यांनी मला फोन केला आणि सेवेचा योग आमच्या सर्व महाराज मंडळीच्या वाट्याला आला. विठ्ठल व्हावा, ज्याचा वंश मुक्तीस जावा. प्रश्न असा निर्माण झाला साहेब, बाप नेमकं कसा असावा? म्हणले जगी ऐसा बाप व्हावा. म्हणले कसा असावा? त्याची रोट जमीन असावी. बोला की
जगी ऐसा बाप व्हावा म्हणला कसा असावा? त्याच्याकडे गडगंज प्रॉपर्टी असावी. कसा बाप काय? नवे नवे म्हणले जगी ऐसा बाप व्हावा म्हणले कसा? 10-5 कारखाने त्याच्याकडे असावेत. म्हणले बाप असावा कसा? रामकृष्ण हरी. डोक्याच्या केसाचं वळण बदलवणारा बाप असावा का? डोक्यातले विचार बदलवणारा बाप असावा? पांडुभाऊ म्हणजे हेअरस्टाईल बदलवणारा बाप आहे का हेअरस्टाईल बदलवणारा बाप आहे? बाप कसा आहे? डोक्याच्या केसाचं वळण बदलवणारा असावा का डोक्यातले विचार बदलवणारा असावा? काय वाटतं महिला मंडळ? जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्ती सजावा. पोटा येता हरले पापा ज्ञानदेव माय बापा. बापाचा DNA स्टँडर्ड असावा. बायोलॉजी जाणणारे जरा अवधान द्या. पर्यावधान ऐकले दिजिये मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रत्युज्ञ उत्तर माझे उघडा एका. माऊली सांगतात लक्ष देऊन राहा गोविंदुगा. कोठे गंमत आहे. बाप असावा कसा? ज्या घरातल्या बापाला बाप पण कळालं. नवे नवे ज्या घरातल्या तरुणाला तरुण पण कळालं. नवे नवे अभ्यासाचं वय ज्या घरातल्या बापाला कळालं. 15 ते 25 वयोगटामध्ये नेमकं कुणाची संगत आणि कुणाची पंगत असावी. ज्या घरातल्या तरुणाला कळालं त्या घरातला तरुण लात मारीन तिथं पाणी काढतो. मग पत्रकार साहेब लग्न पोराचे वयात आल्यावर झालं पाहिजे का विचारात आल्यावर झालं पाहिजे? पोराचं लग्न वयात आल्यावर का विचारात आल्यावर? पोरग लग्नाच्या वयात असावं का विचारात असावं? ओ आई तुमचं पोरग लग्नाच्या वयात येऊ द्यावं लागेल का विचारात येऊ द्यावं लागेल? काय वाटतं? बसा कोर्टे साहेब. अण्णा बाप होण्याकरता वय लागतं का विचार लागतात? बरेच जण म्हणले आमचं पोरग वयात आलं. कशाच्या? विचारात आहे का? पण मोजक्याच घरातले लेकर जरा अवधान द्या. मोजक्याच घरामध्ये लेकर असेल. काही घरामध्ये 2 वर्षाचं पोरग आहे पण 4 वर्षाची बुद्धी आहे त्याच्याकडे. काही घरामध्ये 4 वर्षाची पोरं आहेत 8 वर्षाचं डाउनलोडिंग आहे त्याच्याकडे. काही घरामध्ये 8 वर्षाची मुलं आहेत 16 वर्षाची बुद्धी आहे त्याच्याकडे. आणि काही घरामध्ये 16 वर्षाची मुलं आहेत पण 32 वर्षाची कॅप्चरिंग शक्ती आहे त्याच्याकडे. इथं घर मोठं का घरातल्या माणसाचे विचार मोठे? घर मोठं का घरातल्या माणसाचे विचार मोठे? आता हे पाटील परिवार आहे. आपल्या जिल्ह्यात ह्या घराचं नाव आहे. जिल्ह्यात नाव आहे. मला शहापूरवरनं फोन आला कोलते चेअरमनचा. म्हणले तुम्ही ज्या कीर्तनाला चाललात ना ते घर विचारानं मोठं आहे, आचरणानं मोठं आहे आणि संप्रदायानं सुद्धा मोठं आहे. मला पुन्हा भाऊसाहेबांचा फोन आला, रिंदे भाऊसाहेबांचा. म्हणले तांबे महाराज घर मोठं आहे. म्हणलं कशानं मोठं आहे? म्हणले विचारानं मोठं आहे बरं का, आचरणानं मोठं आहे. अजून म्हणले चांगल्या प्रकारची डेव्हलपिंग आहे, दूरदृष्टिकोन आहे, घरामध्ये शिक्षण आहे, घरामध्ये चांगल्या प्रकारचं विचार प्रणाली आहे. म्हणले घर यानं मोठं आहे. घरामध्ये सुसंस्कृतपणा आहे, घरामध्ये शिक्षण आहे, घरामध्ये दूरदृष्टिकोन आहे, घरामध्ये उत्कृष्ट आणि सर्वगुण संपन्न नीती संपन्न राजकारण आहे. हे घर मोठे आहे. त्या घरातला ब्लड मोठा आहे. त्या घरातली रक्ताची शुद्धता आहे. ज्या घरामध्ये रक्ताची शुद्धता आहे त्या घरामध्ये वॉरियर जन्माला येतो, किंग जन्माला येतो, राजा जन्माला येतो. घरातला बाप आणि बापाने पाळलेले नियम जर चांगले असतील
तर घरामधलं पोरग लात मारीन तिथं पाणी काढतं. आय कॅन डू, मी करू शकतो आणि मी बनवू शकतो. नाहीतर घरामध्ये जर नियम नसतील आणि तुमच्याकडे 100 एकर जरी जमीन असेल तर 100 एकर 2 वर्षात संपायला काहीच वेळ लागत नाही. म्हणून जगत असताना बाप होण्याकरता वय लागतं का विचार लागतात. आपला मुद्दा हाय. बोला की काय वाटतं तुम्हाला? घरामध्ये पोराचं लग्नाचं वय होऊ द्यावं लागतं विचार. मला आपल्या तालुक्यामध्ये ज्ञानेश्वरी सांगितली, माऊलीनं वयात आल्यावर सांगितली का विचारात आल्यावर सांगितली? सुधीर दादा, वयात का विचार? बोलत चला की. नेवाशामध्ये ज्ञानेश्वरी सांगितली, थावरे परिवारातल्या सच्चिदानंद बाबाने लिहिली. तो थावरे परिवार आहे बरं का अजून नेवाशामध्ये थावरे परिवार आहे. शके 12 बारोत्तरे पैटिका केली ज्ञानेश्वरे, सच्चिदानंद बाबा आदरे लेखको झाला. म्हणून जगत असताना या घराचं सारथ्य करणारा सारथी कोण आहे? तुमच्या घराचा गाडा चालवणारा किंवा तुम्ही कुणाच्या मार्गदर्शनाने चालताय याच्यावर तुम्ही जगण्याचं मरण्याचं युद्ध जिंकू शकता. नको त्याच्या मार्गदर्शनाने जाल, मनोमार्गी गेला तो तेथेची मुकला. महाभारतामध्ये सगळ्यात बलशाली कोण होतो? बलशाली योद्धा धनुर्युद्धामध्ये प्राणांगत होता. पोहण्याच्या मध्ये तरबेज आहेत, व्यायामाच्या मध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचा हातखंड होता. गदा चालवण्यामध्ये चांगल्या प्रकारचा हातखंड होता. तलवार चालवण्यामध्ये चांगल्या प्रकारचा हातखंड होता. धनुर्विद्यामध्ये चांगल्या प्रकारचा हातखंड होता. सर्वगुण संपन्न योद्धा. काय नाव त्याचं? अंबादास दादा कोरडे. नाव काय त्यांचं? मामा भीम. भीम फक्त गदाधारीच होता. अर्जुन फक्त धनुर्विद्येमध्येच निपुण होता. कोण आहे? कुंतीपुत्र, सूर्यपुत्र कर्ण. बरोबर आहे. सूर्यपुत्र कर्ण आहे. मग मला सांगा आई, कर्णाचा मित्र कोण आहे? दुर्योधन. दुर्योधनासकट धृतराष्ट्राला आणि गांधारीला किती मुलं? 101. आणि पंडूराजाला आणि कुंती मातेला किती मुलं? अण्णा कोण जगलं कोण मेले? जगलं कोण? वाचलं कोण? पांडव. गेलेत कोण? बरं कुणामुळे गेले? त्यांच्या वृत्तीमुळे गेले का घरामध्ये ती वृत्ती होती म्हणून पुढे चालली ती? धृतराष्ट्र आंधळा होता का डोळस होता? पाठीमागचे बसलेले पण बोला ना, तुम्ही सर्वच माझ्याकडे बघून बोला ना. धृतराष्ट्र आंधळाच होता नाना. मग बुद्धीनं होता का डोळ्यानं होता? डोळ्यानं तर होताच, पण बुद्धीनं सुद्धा आंधळा होता. आणि ज्या घरातला बाप डोळ्यानं दिसते पण बुद्धीनं जर आंधळा असेल तर पोरं जास्त दिवस टिकत नाहीत बरं का. ज्याला ज्याला कळलं असेल त्याला त्याला धन्यवाद देईन मी. ज्याला काहीच कळलं नसेल त्याने फक्त खायचं आणि झोपायचं. बाप होण्याकरता वय लागत नाही, बाप होण्याकरता विचार लागतात. मी तुम्हाला समोर बसलात ना माझ्या, तुम्ही बहिणी आहात, तुम्ही माझ्या आई आहात. तुम्हाला मी असं विचारील सहज, नवऱ्याची स्किन ग्लो करणारी असावी का बुद्धी ग्लो करणारी असावी? वॅप थिंकिंग, वॅप कल्चर, वॅप लाईफ. पतीचा कातडा चमकणारा असावा का बुद्धी? बोल की आई,
ओ ताई बोला ना. तो कातड्याने स्मार्ट असावा का डोक्याने स्मार्ट असावा? ज्या घरामध्ये वैभव बुद्धीच आहे त्या घराला माऊली सांगते. एका केशवराजे सकळ सिद्धी, एका केशवराजे सकळ सिद्धी, एका केशवराजे सकळ सिद्धी, एका केशवराजे सकळ सिद्धी. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी, एका केशवराजे सकळ सिद्धी. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी, एका केशवराजे सकळ सिद्धी, सकळ सिद्धी. बुद्धीचे वैभव देडगावचे देवगडचे वारकरी होते. बाबापासून सानिध्यात आहे, मोठ्या बाबापासून. आणि किसनगिरी बाबाचा जो जीवनचरित्रावर जो ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये पाटलांचा उल्लेख आहे. ग्रंथात आहे बरं का, पुस्तकात नाही. ग्रंथ वेगळं आणि पुस्तक वेगळं. मूर्तीत आणि पुतळ्यात काही फरक आहे का? मूर्ती आणि पुतळा ग्रंथात आणि पुस्तकात जेवढा फरक आहे ना तेवढा मूर्तीत आणि पुतळ्यात फरक आहे. ज्याची कीर्ती असते त्याची मूर्ती होते आणि पुतळा मंदिरात राहतो का चौकात राहतो? आपला पुतळा व्हावा का मूर्ती? ज्याला ज्याला कळलं त्याला त्याला धन्यवाद देईन मी. ज्याला काहीच कळलं नाही त्याने फक्त कोकणाला गावात यायचं. याची पलीकडे डोकंच लावू नका तुम्ही. ज्या घरामध्ये बुद्धीचं वैभव आहे काका, याची बुद्धीची प्रगल्भता ज्या घरात आहे त्याच्याकडे ऐश्वर्य आहे. आणि ज्याच्याकडे संकुचित बुद्धी आहे एवढीच आहे, तुटपुंजी आहे, त्याचं ऐश्वर्य तेवढंच तुटपुंज आहे. आणि म्हणून या ठिकाणी बाप हा मूळ आहे. बाप हा मूळ आहे. 100 कौरव गेले केवळ आणि केवळ धृतराष्ट्राच्या वृत्तीमुळे गेले. 5 पांडवांनी विजय केला केवळ आणि केवळ पंडूराजाच्या आणि कुंतीच्या सानिध्यामुळं गोपालकृष्णाची संगत लाभली. आणि म्हणून तुमचा रथ हाकणारा सारथी कोण आहे? सारथ्य करणारा कोण आहे? रथाचा सारथ्य करणारा अर्जुनाचा सारथी कोण होता? सगळ्यांना माहित आहे, परिचित आहे सगळं. कोण आहे? गोपाल कृष्ण. आणि कर्णाचा सारथी कोण होता? काय नाव त्याचं? महाभारतामध्ये उल्लेख आहे त्याचा. शैल्य. बरोबर आहे ना? कर्णाचा सारथ्य करणारा जो होता तो शैल्य आहे. आणि शैल्य या नावाचा अर्थ माहित आहे ना? डॉक्टर साहेब कुठे बसले? डॉक्टर साहेब रोहित दादा इकडे बसले. आता शैल्य या शब्दाचा अर्थ तुमच्या लक्षात येईल. शैल्य चिकित्सक. शैल्य म्हणजे जखम. बरोबर आहे ना? मग शैल्य जर सारथी असेल आणि किती बलशाली कर्ण असेल तर युद्धात जिंकेल का? शैल्य या शब्दाचा अर्थ तुम्ही किती चांगलं करा ते असंच म्हणणार, तुपल्यापेक्षा तर दुसरा चांगला करतो. याचं नाव शैल्य. बरं, शैल्य वेदना देत होता का यातना? वेदनात आणि यातनेत बदल आहे ना पाटील? वेदनाच्या देहाला होता. हो ऐका ना, वेदना मारल्यानंतरच्या वेदना होतात ना त्या वेदना देहाला होतात. आणि यातना कुठे होतात? हृदयाला होतात. मग शैल्य देहाला जखम करत होतं का मनाला? काय करायचं? असे बरेच बाप आहेत. पोराने 101 टन जरी ऊस काढला ना एकरी, पोरग म्हणतो दादा
101 टन ऊस काढला एकरी. म्हातारा म्हणतात तुझ्यापेक्षा त्यांची शेती चांगली. हा शैल्य बरं का बाप. पण बाप होण्याकरता दंडात ताकद लागत नाही मला. बाप होण्याकरता डोक्यात फार विचार प्रणाली प्रगल्भ लागते. बापाचा DNA स्टँडर्ड लागतो. ज्या घरामध्ये बीज खूप छान आहे त्याच घरामध्ये अमृताची फळे अमृताची वेली. तिची पुढे चाले बीजाची या, तिची पुढे चाले बीजाची या, त्याची पुढे चाले बीजाची या, त्याची पुढे चाले बीजाची या. अमृताची फळे अमृता देवी, अमृताची फळे अमृता देवी, अमृताची फळे अमृताची वेली, अमृताची फळे अमृताची वेली. तिची पुढे चाले बीजाची या, तिची पुढे चाले बीजाची या, ऐसे आता संग दीनारायणा, ऐसे आता संग दीनारायणा. ओ ऐसियाचा संग दीनारायण, ऐसियाचा संग दीनारायण. नारायणा, नारायणा. अमृताची फळे अमृताची वेली तेची पुढे चाले बीजाची. ऐसियाचा संग दे नारायण ओलावा वचन जयांची. महाराज आता पांडुरंगाच्या दिंड्या चालू आहेत बरोबर. आता आमच्यातनं निघून गेलेले अण्णा म्हणायचे दादा म्हणायचे दादाच म्हणायचे. आमच्यातनं निघून गेलेले दादा आज पंढरीच्या वारीत आहे. वीर ओळखावा रणांगणी साधू ओळखावा मरणी. वीराची ओळख तलवार चालवताना दंड ठोपटताना व्यायाम करताना होत असते. पत्ते पिसताना होत नाही. वीराची ओळख म्हणजे मोटरसायकलीचा सायलेन्सर काढायचा आणि मग हे उपलेच गड्याची ओळख आहे ही. एक लक्षात ठेवा. महाराज बाप होण्याकरता नेम लागतात जीवनामध्ये. बाप होण्याकरता 15 ते 25 हा वयोगट ज्याला चांगल्या प्रकारचे सांभाळता आला. त्यातली त्यात 18 ते 25 कॉलेजचा काळखंड 18 ते 25 ज्याला सांभाळता आला. कॉलेजला टाकलंय बापाने कॉलेजला टाकलंय आईनं. त्या संधीचं ज्याला किंवा जिला सोनं करता आलं ते शून्यातून विश्व निर्माण करणारे वॉरियर आहेत. ते बाप कसा असावा तर किंग मेकर बाप असावा. राजा घडवणारा बाप असावा. पोरा असे घडवावेत बापाने असे घडवावेत बापाने. कारण की तुमचं घर कुणाच्या दारात उभं आहे. तुमचा बाप कुणाच्या दारात उभा आहे याच्यावर तुमच्या घराचं डेव्हलपिंग आहे. महिला मंडळ तुमच्या घरात कोण येत आहे याच्यावर तुमच्या घरातल्या फ्रिक्वेन्स आहेत लहरी आहेत. मी श्रद्धा सांगणार नाही बरं का. कारण की श्रद्धा ही अंध असण्याची शक्यता राहते. म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन समिती मी विश्वासाने सांगतोय कीर्तन. कारण की कीर्तनात तन सुचिरभूत होतं विचार सुचिरभूत होत आहेत. आणि म्हणून एक आहे पुन्हा मी रात्री दिंडीतलं कीर्तन सांगितलं. आमचे परमपूज्य आदरणीय वैकुंठवासी मुठे वडगावचे संत तुळशीराम बाबा यांच्या दिंडीमध्ये माझं कीर्तन होतं. संतोष काका ते दिंडीचे चालक आहेत. त्या दिंडीमध्ये सांगितलं दिंडीनं देव प्रसन्न होतो का. देव प्रसन्न होत नाही. मग ऍडजस्ट करता आलं पाहिजे जीवनामध्ये याच्याकरता दिंडीत जावं लागतं. मोठमोठे उद्योगपती आहेत. माऊलीच्या सोहळ्यामध्ये ना आळंदीतून निघतात असे उद्योगपती आहेत
तर ज्यांच्या कारखान्यामध्ये 15-15 आणि 20-20 हजार कामगार काम करतायत, ते म्हणतात, ते काय म्हणतात त्याला, इंडस्ट्रीज, इंडस्ट्रीजच ना, हा हा इंडस्ट्रीज त्यांच्या आहेत. आणि आळंदीच्या वाटेवरती घोंगता अंगावर घेतात महिला मंडळ, भाकरी हातात घेतात, एका बाजूला चटणी, एका बाजूला ते जाड बेसन, आणि घोंगता असा अंगावर घेतलेला, भाकर अशी तोडायची, चटणीला लावायची खायची, पुन्हा तोडायची, बेसनाला लावायची खायची, आणि वाटाने चालायची. जास्त पाऊस आला का ट्रक खाली घुसायचं. त्यांचं बेड एवढं आहे बरं का, 25-25 लाखाची गादी आहे. त्यांच्या बेडरूम डेव्हलपरने मला सांगितलं का 1.5 कोटीची डेव्हलपिंग आहे यांच्या बेडरूम मध्ये झोपण्याची, 1.5 कोटीची. म्हणलं मग हे दिंडीमध्ये? मी त्यांना विचारलं तुम्ही दिंडीमध्ये? ते म्हणले महाराज दिंडी ऍडजस्ट करायला शिकवते. ज्याला दिंडीत ऍडजस्ट करता आलं त्याला घरात ऍडजस्ट करता आलं, ज्याला घरात ऍडजस्ट करता आलं त्याला जीवनामध्ये जगण्यामध्ये ऍडजस्ट करता आलं, ज्याला ऍडजस्ट करता आलं तो फार मोठा आहे. ज्याला ऍडजस्टच करता आलं नाही, ज्याला स्वारी म्हणता आली नाही, मला माफ करा, हे ज्याला म्हणता आलं नाही महाराज, तुम्ही किती जरी मोठे असाल तर रोज हळूहळू मरतायत, तुमचं ब्लॉकेज वाढतंय, तुम्हाला बीपी न्यूटन करण्याकरता गोळी घ्यावं लागते, तुमची शुगर न्यूटन करण्याकरता टॅबलेट घ्यावं लागतायत. याच्या अर्थ किती डिप्रेशनमध्ये आहोत आम्ही, किती रोग आम्ही आमच्या जीवनामध्ये साठवून ठेवलेत. रोगाचे नावं सांगायला लागलो ना दम लागतो मला. डायबिटीज, किडनी स्टोन, हार्ट गॅप, शरीराचा कॉप, ब्रेनचा प्रॉब्लेम, मालसरचा प्रॉब्लेम, पित्ताशयाचा प्रॉब्लेम, माझ्या तंतूचा प्रॉब्लेम, बेलपलचा प्रॉब्लेम, अर्धांगवाईचा प्रॉब्लेम, बीपीचा प्रॉब्लेम, किडनी स्टोनचा प्रॉब्लेम, मेरुदंडाचा प्रॉब्लेम, थायरॉइडचा प्रॉब्लेम, ब्रेन ट्युमरचे प्रॉब्लेम, कॅन्सरचे प्रॉब्लेम. आपलं हे घर सगळं त्यानेच भरलंय, हे गोकुळ त्यानेच भरलंय. गोकुळ म्हणजे ते गोकुळ नाही सांगणार मी तुम्हाला, अरे हे गोकुळ किती स्वच्छ आहे. हे गोकुळ जर क्लीन असेल, ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला, वेडावला वैकुंठ सोडून संत सदणी राहिला, संताच्या सदनामध्ये राहिला. आपलं घर सुद्धा संताचं घरासारखं असावं. बरेच घरं मोठलेत पण त्या घरामध्ये घर घर चालू आहे. घर घर कळली का? घर घर. पूर्वी गाडी बैलीला जर वंगण घातलं नाही ना तर त्याचं चाक घर 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 करायचं. मग घर मोठलेत पण बिगर वंगणाचे आहेत. वंगण कळलं नाही काय माहिती. ज्या घरामध्ये विचाराचं वंगण आहे ते घर कधीच घर घर करत नाही. त्या घरामध्ये कधीच नाते सांगितल्या जात नाही. त्या घरामध्ये प्रेम सांगितल्या जातं. त्या घरामध्ये आपुलकी सांगितल्या जाते. त्या घरामध्ये जिव्हाळा सांगितल्या जातो. मोजक्याच घराला महाराष्ट्रामध्ये परमार्थ कळालेला आहे. आणि ज्या ज्या घराला परमार्थ कळाला त्या त्या घरातला अनर्थ पळालेला आहे. काही काही फक्त कपड्यापुरताच परमार्थ कळालेला आहे. आता मी महाराजाचे कपडे घालून आलो म्हणजे तुमचा दृष्टिकोन काय झाला माझ्याकडे बघण्याचा? हा महाराज आहे बरं का. जॅकेट बिकीट आहे, कानात कुंडल आहे, थोडाफार चमकतो म्हणजे ही जी साधना आहे काय. आता हे सीना झालेला असन का साधना करीत असेल मी? काय वाटतं तुम्हाला? यानं माझा चेहरा ग्लो करत असेल का माझ्या अभ्यासाने माझा चेहरा ग्लो करत असेल? तुम्हाला फसायला लई मोठी आयडिया आहे आमची. बऱ्याच जणांकडे कपडे बाबाचे पण लफडे नीळ फुलेचे.
एक लक्षात ठेवा, जगात असताना आपल्या घरामध्ये तुमचे पोरांचे डोळे किती तयार केलेत तुम्ही, तुमच्या पोरांचे कान किती तयार केलेत तुम्ही, तर तुम्ही मोठे आहात. काही काही जण मला भरपूर आता भेटायला आले होते. माझ्या वडिलांनी देह ठेवला 1 तारखेला. महाराष्ट्रातले बरेच महाराज मंडळी किमान कमीत कमी 8-8,500 हजार महाराज मंडळी दिग्गज मला जीवरला भेटायला आले. आणि बरेचसे राजकीय क्षेत्रातले दिग्गज माणसं मला भेटायला आले. बऱ्याच जणांचा अनुभव असा होता राजकीय क्षेत्रातले, ते म्हणले मस्त 25-30 वर्ष सरपंचकी केली गावात, मग ठबू नाही राहिला, मला सुनास याद याच्या. तारुण्याच्या काळात जे करायला पाहिजे होतं ते केलं नाही. नको त्याच्या झोपडपट्ट्या मंजूर करून आणल्या, नको त्याचे भांडण मिटिले, आणि आता मायात गरज भांडण. अरे तरुणपणेचे डेव्हलप करायला हवं होतं, ते डेव्हलप आम्ही केलं नाही. म्हणून एक लक्षात ठेवा, बाप हेअरस्टाईल बदलवणारा असावा का हेअरस्टाईल. डोक्याच्या केसाचं वळण नाही, डोक्यातले विचार. अर्जुन, नकुल, सहदेव, युधिष्ठिर आणि भीम दादा यांच्या डोक्यातले विचार बदलवणारे पंडूराजा आणि कुंती माता आहे. धृतराष्ट्राला 100 पोरं, एक पोरग म्हणजे हत्तीच्या बलशाली पोरं आहेत, पण विचारानं शून्य आहेत मायबापांनो. आणि तुमच्या घरात जर विचार नसतील तर तुमच्या घरामध्ये समाधान नाहीये. विचार वाचून नववीज समाधान, नववीज समाधान, नववीज समाधान. विचार वाचून नपविज समाधान, नपविज समाधान, नपविज समाधान. विचार वाचून नववीज समाधान, नववीज समाधान, नववीज समाधान. विचार वाचून नपविज समाधान, नपविज समाधान, नपविज समाधान. विचारा वाचून नप विजय समाधान. विचार असतील तर समाधान आहे, विचार नसतील तर तुम्ही आम्ही समाधानी नाही होत मायबापा. आणि म्हणून बाप विचारानं प्रगल्भ असावा. आमच्यातनं निघून गेलेले दादा आता इथं आहेत का नाही तो सरपंच, आमच्यातनं निघून गेलेले दादा आता इथं आहेत का नाहीत? आहेत. त्यांच्या मुलाच्या रूपानं आहेत, त्यांच्या मुलीच्या रूपानं आहे, त्यांच्या नातवाच्या रूपानं आहे, त्यांच्या कर्तृत्वाच्या रूपानं आहे, त्यांच्या कार्याच्या रूपानं आहेत. पांडुरवते मरावे परी कीर्ती रूपी उरावे. कीर्ती विचाराची असावी माणसाची. म्हणून बरेचसे माणसं आहेत मेलेत 100-100 वर्षापूर्वी, पण तरी विचारानं कीर्तीनं जिवंत आहेत आता. आणि बरेचसे माणसं जिवंत आहेत पण मेलेले मायबापांना. आमचे 2 दिवसापासून फोन चालू आहे, तुम्ही लवकर येता का आम्ही लवकर येऊ. हे शहापूरचे कोलते परिवार, तुम्ही लवकर येता का आम्ही लवकर येऊ. मी म्हणलो मी लवकरच येणार आहे. ते म्हणले आम्ही तुमच्या अगोदर हजर राहणार आहोत. पण बऱ्याचशा गोष्टी मिटवण्याकरता त्यांच्याकडेच आहेत परिसरातल्या, त्याच्यामुळे उशीर झाला तुम्हाला. असं काही हरकत नाही. म्हणून मायबापांनो विचारा वाचून नप विजे समाधान. विचार तुकोबाच्या घराला कळाले, ज्ञानोबाच्या घराला कळाले, सावतोबाच्या घराला कळाले, गुरुबा काका ज्या घराला कळाले ते घर मोठे आहेत. आणि बऱ्याच जणांना फक्त मोबाईलच कळले, महिला मंडळ बरं का. आणि बऱ्याच जणीला फक्त मोबाईलच कळाले. नाशिक जिल्ह्यामध्ये
तिथले अधिकारी माझे मित्र आहेत, त्यांनी मला सांगितलं एक 15 दिवसापूर्वी, महाराज आमच्याकडे मोबाईलमुळं 26,000 नवीन लग्न झालेल्या मुलांचे मुलींचे डिवोर्स झाले. डिवोर्स झाले. काही काही भक्त जीवनामध्ये मोबाईललाच. ॲडव्होकेट साहेब बरोबर आहे. आधी तर भाऊसाहेब बसलेले आहेत, विंदे भाऊसाहेब. डिवोर्स झाले. त्याला कारण किरकोळच आहेत. म्हणले का म्हणून ते म्हण त्याचा फेसबुकचा लॉक मला ते सांगत नाही, तो कोणाबरोबर तरी चॅटिंग करीत आहे. नाचलेत घर, संपलेत घर. घरामध्ये नाते आहेत पण विश्वास नाही त्या घरामध्ये, संपलेले आहेत. आणि पती पत्नीचा एकमेकावर जर विश्वास नसेल आणि त्यांच्या मिलनातून तयार होणारं लेकरू कसं असेल. याला नाथबाबा म्हणतात, काय माये गेली होती भूतापाशी. ज्याला ज्याला कळलं त्याला त्याला धन्यवाद देईन मी. ज्याला काहीच कळलं नाही तिने फक्त सप्त्याला जायचं, पिशी घेऊन आणि बुंदी घेऊन जायचं घरी, बाकी काहीच नाही करायचं. तुम्ही किती प्रगल्भ आहात, तुम्ही किती मोठे आहात, तुमच्याकडे विचार प्रणाली किती स्टँडर्ड आहे. मी मगाशी सांगितलं का मोजक्या घराला परमार्थ कळाला. कोणत्या मोजक्या घराला? तर महाराष्ट्रामध्ये जिल्हे किती आहेत पोरांनो? कोणीतरी सांगा एक जण. हा सांग, मोठ्याने सांग ना. 36. एका जिल्ह्याला जिल्हा अधिकारी किती आहे साहेब? 1. बरं, जिल्हा अधिकारी होण्याकरता आमदाराची, खासदाराची, मंत्र्याची ओळख लागते का? जिल्हाधिकारी होण्याकरता दंडातली ताकद लागते का डोक्यातली ताकद लागते? ए आई, तुझ्या पोराने जिल्हाधिकारी व्हावं, त्याच्या एका सहीवरती जिल्हा चालावा, याच्याकरता त्याला दंडातली ताकद तुम्हाला वाढावं लागेल का डोक्यातली ताकद तुम्हाला वाढावं लागेल? मग डोक्यातली ताकद किंवा त्याची मेमोरी पॉवरफुल व्हावी, त्याचं बुद्ध्यांक प्रगल्भ व्हावा, याच्याकरता काय आहार आहे हे तुम्हाला सांगता येईल? अंगारा पाण्यात टाकून पाजावं लागेल का त्याला? त्याला दुरी घालून आणावं लागेल का कुठून? त्याला काय याच्या खेट्या घालावं लागतं का काही? त्याच्याकडे तुम्हाला देण्यासारखं काय? अंजनी मातेचा मुलगा हनुमानजी आहे. हनुमानजी दंडातल्या ताकदीचे आहात का वज्रदेही आहेत? साहेब, हनुमानजी कोण आहेत? वज्रदेही आहे, बरोबर आहे. हनुमानाचा देहच वज्र आहे. मग अंजनी मातेनं हनुमानजीला काय खाऊ घातलं हे आतापर्यंत कोण्या महाराजांनी सांगितलं का? काय येड्या कोंबड्या ढवळ्या? उराट झालेला बोकड्या नाही. काय खाऊ घातलं? वज्रदेही होण्याकरता आणि बुद्धीनं स्मार्ट होणारे लेकर आहेत. याच्याकरता घरातली जी स्त्री आहे ही स्त्री त्या लेकराला मोठं करत असताना नेमकं काय खाऊ घालते बुवा? हा क्लासमन असावा, SP असावा, कलेक्टर असावा, जिल्हाधिकारी असावा, महाराष्ट्र याच्या आधिपत्याखाली चालावा, याच्याकरता आपल्याला आपलं पोरगं तेवढ्या क्वालिटीचं करायचंय. याच्याकरता घरातला आहार काय? आहारशास्त्र माहित आहे? आपल्या घरात जर पोराला सरी झाली ना सुधीर भाऊ, तर ती म्हातारी म्हणती बाई पोराला सर्दी झाली का? ती म्हणती हा ना त्या. आणि मग त्याला उलचे बॉम्बला रसा पाहिजे का? कुठं आहात तुम्ही? कुठे आहात तुम्ही? डॉक्टर साहेब बरोबर आहे ना? तुमची बायोलॉजी, अॅनाटॉमी शास्त्र, आहारशास्त्र, जीवशास्त्र, ग्रहशास्त्र हे जर परफेक्ट असेल तर तुमच्या घरातलं पोरगं वॉरियर आहे, तुमच्या घरातलं पोरगं किंग आहे, तुमच्या घरातलं पोरगं राज आहे. आणि तुमचं जर आहारशास्त्र परफेक्ट नसेल, शरीरशास्त्र परफेक्ट नसेल, तर तुमच्या घरामध्ये किती जरी प्रॉपर्टी असली तर ती पुढच्या पिढीत राहील म्हणून भरोसा नाही. याच्याकरता अधिकारी व्हायचं असेल तर बुद्धीचे वैभव आणणे नाही तुझे,
एका केशवराचे सकळ सिद्धी. म्हणून घरातला बाप फार महत्वाची भूमिका आहे बापाची, फार मोठी भूमिका आहे बापाची. जेवढी बापाची भूमिका आहे. छत्रपती राजे जन्माला घालण्याकरता राजमाताची जाऊन राजशहाजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला येण्याकरता आई आणि वडील, मोठे मोठे भगतसिंग, राजगुरू असे देशभक्त घरामध्ये जन्माला येण्याकरता, मोठमोठे दूरदृष्टिकोन विचाराची लेकरं आमच्या घरामध्ये येण्याकरता, फिलॉसॉफर, तत्ववेत्ते आपल्या घरात यावेत. ब्रेन ट्युमरचा सर्जन, आई वाजू नको इकडं माईक आवाज ओढतो, ब्रेन स्पेशलिस्ट, न्यूरोसर्जन, हृदयाचा स्पेशलिस्ट डॉक्टर आमच्या घरात यावा. याच्याकरता घर मोठं असावं का घरातल्या माणसाचे विचार हो, ओ अण्णा, ओ तात्या, ओ आबा, ओ आप्पा, काय मोठं काय असावं. विचार फार महत्वाचे. विचार येतात शुद्ध आहाराने. आहार बनवणारी इंटेलिजंट असावी. जी आहार बनवती ना ती स्मार्ट असावी बुद्धीनं. राजमाताची जाऊ असावी, अंजनी माता असावी. अंजनी माता हनुमानजीला रोज संध्याकाळी, तुमच्या माहितीसाठी सांगतो साहेब, तुमच्या माहितीसाठी सांगतो, अंजनी माता हनुमानजीला रोज संध्याकाळी ओरिजिनल गावरान गाईचं दूध आणि त्याच्यामध्ये ओरिजिनल केमिकल विरहित हळद 2 चिमटी टाकायच्या, चमच्याने खालायच्या आणि मग त्या लेकराला प्यायला द्यायच्या. आज किती आई आहेत तुम्ही का गावरान गाईचं दूध हळद टाकून आपल्या लेकराला रोज संध्याकाळी झोपायच्या वेळेस देतात. वर बोट करा. बर्गर, पिझ्झा, मिक्स व्हेज, आलू मटर, काजू करी, तरी वडा, वडापाव, मिसळ पाव, किंडर जॉय. पूर्वी नादी लावायला अंगाई होती, आता नादी लावायला मोबाईल आहे. ला 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 ला. कुठे आहोत आपण एक लक्षात ठेवा. मोजकेच घर पुढे आहेत, त्यांचं मी नाव सांगल पण चरण पहिला अगोदर घेऊ. जगी ऐसा बाप जगी
ज्याचा वंश मुक्ती सजावा बाप. बापाचा वंश, बापाचा आहार, बापाची संगत, बापाची. बरेच जण मला म्हणतात महाराज बाप वारकरी आई वारकरी आहे, पोरग येड्या बाबळी खाली पडत. बरेच जण मला म्हणतात साहेब तू कीर्तनातनं सांगतो जिथं आहाराचं पालन केलं जातं, जिथं नियमाचं पालन केलं जातं, याच्यात आई बापाचा दोष नाही महाराज. हे कणाच्या संगे हिरा तो भंगला. मी मगाशी सांगितलं कर्णाची मित्र दुर्योधन होता, एवढा मोठा बलशाली कर्ण संपला महाराज. तुम्ही आम्ही तर कोणीच नाही. मित्रावर आहे, संगतीवर तुमचं आयुर्मान आहे, तुमचं वय सुद्धा संगतीवर आहे. चांगली संगत असेल तर जीवनामध्ये यशस्वी आहात, आणि वाईट संगत असेल तर जीवनामध्ये तुम्ही अधोगतीला कधी जाल हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही. म्हणून बाप ही भूमिका महत्वाची, आणि बाप सगळ्यात मोठा आहे बरं का. बरं का आई, बऱ्याचशा कीर्तनकारांनी सांगितलं असेल सबसे बडी है माँ, माँ से बडकर कोई नहीं है, सबसे बडी है माँ. बरेचशा व्याख्यातानं सांगितलं असेल आईपेक्षा मोठं कोणीच नाही, सर्वात मोठी आई आहे बरं का. असं बऱ्याच कीर्तनकाराने सांगितलं, व्याख्यातानं सांगितलं, कवीनं सांगितलं, सगळ्यात मोठी आई आहे. तुम्ही मोठे आहात, पण तुमच्यापेक्षा काकणभर बाप मोठा आहे. तुम्ही मोठ्या नाहीत असं नाही, मोठे आहात तुम्ही, पण तुमच्यापेक्षाही काकणभर बाप मोठाच आहे. बापाच्या खांद्यावर बसलं ना आकाशाला हात लागतो की काय असा भास होतो, तो बाप आहे. बापाच्या खांद्यावर जर बसलं ना आकाशाला हात लागतो की काय, थोडा मोठा बापाचा खांदा आहे बरं का आई. बऱ्याच जणी म्हणतात मला बाप कधी रडला आमच्यासाठी. तुम्हाला काय माहिती तो कधी रडला. मनासारखी सोयरीक आली पोरीला साहेब, बापाकडे एकही रुपया नव्हता. बाप भांड्यावाल्याच्या पाया पडला, कापड दुकानदाराच्या पाया पडला, सोनाराच्या पाया पडला, आणि तो म्हणला माझ्या तावडीचं मला चांगलंच करायचं, ह्याच घरात द्यायची. तो बाप आहे. एक सांगू तुम्हाला, पत्नी 25 वर्षापासून म्हणत होती हो मला काहीतरी डाग करा ना, मला काहीतरी डाग करा ना. तो म्हणायचा चल पुढच्या दिवाळीला बघू, पुढच्या दिवाळीला बघू. पोरीचं जमलं ना दादा. 25 वर्षापासून पत्नी म्हणत होती मला काहीतरी डाग करा. 25 वर्षात जेवढं पत्नीला नाही केलं ना तेवढं 2 दिवसात पोरीला डाग करून देतो तो बाप आहे. हो तो बाप आहे, 2 दिवसात देतो तो. आणि तुमच्यासाठी सांगतो जगाच्या पाठीवर असा तो देव माणूस आहे, त्याला नारळही फोडू नका, त्याला हारही घालू नका, त्याची पायही दाबू नका साहेब, कधीच नका दाबू. असा एक देव माणूस आहे तो, तोच तुम्हाला प्रसन्न होऊ शकतो. क्षणार्धात कोटीची प्रॉपर्टी तुमच्या नावावर करून देऊ शकतो. तो देव आहे तो. हो एक पोरग शिकून साहेब झालं, मुंबईला नोकरीला लागलं, त्याचा बाप त्याला भेटण्याकरता गेला, आणि पत्रकार साहेब त्या बापाने त्या पोराच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्या पोराला विचारलंय पोरा काय आपल्या दोघांपैकी भाग्यवान कोण आहे रे. ते पोरग म्हणलं बाबा जगातला सगळ्यात मोठा भाग्यवान मी आहे. बापाला चुरचूर वाटली. बापाला वाटलं हा म्हणाल तुम्ही भाग्यवान आहात. बापाने खांद्यावरचा हात काढून घेतला, ऑफिसमधनं बाहेर निघायला लागला. पुन्हा बापाच्या मनात पाल चुकली. बापाने पुन्हा मागं वळून बघितलंय, ए राजा कोण आहे रे सगळ्यात मोठा भाग्यवान. त्यावेळेस पोरग म्हणत होतं बाबा तुम्ही आहात. बाबा तुम्ही सगळ्यात जगातले भाग्यवान तुम्ही आहात. अरे पण राजा मगाशी मी विचारलं होतं भाग्यवान कोण आहे, तर तू म्हणलं होतं माझ्या एवढं भाग्यवान कोणीच नाही. बाबा ऐका ना काय, त्यावेळेस तुमचा हात माझ्या खांद्यावर होता. तुमचा हात माझ्या खांद्यावर होता, त्यावेळेस जगातला सगळ्यात मोठा भाग्यवान मी आहे. तुमचा हात खांद्यावर निघाला ना त्यावेळेस कळालं बाबा भाग्यवान मी नाही, भाग्यवान तुम्ही आहात. बाप आहे तो, कधी रागवेल, कधी मारेल,
बापाने जर कानाखाली मारली ना पोराच्या, संध्याकाळी 11-12 वाजता रडत येते उशीत मुंडकं घालून. पत्नी म्हणते काय हो काय झालंय. दुपारी मी माझ्या राजाला मारलं ना, हा तो त्याचा गाल नव्हता ग, मग तो माझा गाल होता. मारल तुम्हाला तो निश्चित भल्या करताच मारल, ओरडल तुमच्यावर तो, पण तुमच्या भल्या करता ओरडल. पण कळतं कधी माहित आहे का, ज्यावेळेस बाप निघून जातो ना त्यावेळेस कळतं अरे नाही त्यांचं बरोबर होतं, आपण चुकत होतो ना. बरं का ओ आई ओ दादा, जोपर्यंत बाप आहे ना खट्ट मिठी मारून एकदा बापा बरोबर बोला ना, बापाला अशी मिठी मारून बोला ना एकदा, परत नाही. बरं परत नाही. तुम्ही किती मोठे व्हा, किती कोटीचा बंगला बांधा, पण बापाने जर नजर भरून पाहिली नाही ना तर त्या बंगल्याला झिरो किंमत आहे. म्हणून बाप बाप आहे, बाप बाप. 1 रुपया नसू द्या बापाकडे, आणि पुरीला लग्नाची सोयरी बापाच्या मनासारखी येऊ द्या. भांडेवाल्याच्या, कापड दुकानदाराच्या, सोनाराच्या पाया पडतो चेअरमन ना, पण पोरीचं कल्याण करायचं एवढंच त्याच्या डोक्यात असतं. महिन्यात पत्रिका एकटाच वाचतो आणि मंगल कार्यालयाच्या गेट समोर वराडाचं स्वागत करण्याकरता फेटा बांधून उभा राहतो आणि सगळ्या लोकांना सांगतो बरं का दादा, हो तात्या, हो चेअरमन, हो पाटील, हो सरपंच, हो काय जेवण करून जा, पोरीचं लग्न आहे माझ्या. 2 तांदूळ तिच्या डोक्यावर पडू द्या, जेवण करून जा, विसरू नका. आयुष्यातल्या पैशाच्या कमाईची आज पंगत आहे, जेवण करा माझ्या पोरीच्या लग्नात. मंगलाष्टक चालू होतात त्यावेळेस तुम्ही बाप पाहिला की नाही मला माहित नाही. देव बाप्पा इकडे मंगलाष्टक म्हणत असतो, बाप पलीकडच्या कोपऱ्यात उभा असतो, तांदूळ घेतो चावतो तो असा. नवरीची आई इकडून तुळशीला पाणी घालत असते. कोणीतरी गायकानं माईक घेतला मंगलाष्टक म्हणायला साहेब, आणि तो गायक मंगलाष्टक म्हणत होता. दुडू दुडू धावयाची माझी सोनुली गपरी, छोट्या भावासाठी तिचा कंठ आला दाटूने, टाका अक्षदा प्रेमानं शुभ मंगल सावधान. बापाने ऐकलं, ढोरासारखं रडावंसं वाटलं त्याला कोणाच्या तरी गळ्यात पडून. रडला नाही बाप, का लोक नावं ठेवतील, मर्दासारखा मर्द बायकासारखा रडतोस. रडला नाही बाप, कन्यादान दिली. आणि पुन्हा आमच्या तिकडं लग्न लागलं का रंगणात आणण्याकरता घरात जातात आपल्या तिकडं. इकडं मामा आपल्या तिकडं रंगणात आणण्या जातात ना, आणि मग असं पाय गाड्या टाकतात. सरपंच बरोबर आहे ना. आणि मग ती एक वरमाई सांगते बँडवाल्याला, ओ बँडवाले काका काय, अहो नवरी निघाली, मग वाजवा ना. आणि मग ते गाणं लावतंय, ला 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 ला. असंच आहे ना. त्याला कोणतं म्हणतात, कशाचं गाणं म्हणतात आजी त्याला, झालीचं ग कशाचं, हा बरोबर आहे ना. त्याचे शब्द आहेत, माझी प्रीती ग वाया गेली, ज्याची होती ग त्यानं ने राख्यो. हो अरे किती मोठा बाप असू द्या, पण पोरगी निघाली ना त्यावेळेस बापाला फक्त म्हणायचं, पोरी समोरून चक्कर मारा बरं दादा. का पोरगी इकडून हाक मारते, तात्या, ओ दादा, आप्पा, नाना, ओ बाबा, ओ फादर. ऐकून नाही ऐकल्यासारखा करतो तो बाप आहे. का आता जर माझी छकू पळत आली, माझी आक्की जर पळत आली, बापाचं धाडस होत नाही. इकडून मुलगी हाक मारते, बाप ऐकून नाही ऐकल्यासारखा करतो तो बाप आहे. आई जवळ राहते पुरीच्या, आई जवळ राहते पुरीच्या, आणि मुलगी आईच्या गळ्यात मिठी मारते आणि आईला सांगते, हे बाई अक्का निघले मी. ठीक आहे आई, निघले म्हटलं मी,
आईच्या खांद्यावर मान टाकते पोरगी आणि तिचे अश्रू आईच्या पाठीवर घळघळ 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 वघळतायत. आई डोक्यावरून हात फिरवते आणि पाठीवरून हात फिरवते आणि एकच सांगते, पोरगी रडू नकोस, काळजी घे स्वतःची. त्यावेळेस पोरगी म्हणते, आई माझी नको काळजी करू. मग दादाची काळजी घे. का ग? बलिया मोठी आली बापाच्या काळजीची. हो ना आई, माझं लग्न जमलं ना. हा, त्यावेळेस बाबाकडे एकही रुपया नव्हता आई, मला माहीत आहे. माझा बाप भांड्यावाल्याच्या पाया पडला, कापड दुकानदाराच्या पाया पडला, सोनाराच्या पाया पडला. माझ्या बापानं एकट्यानंच महिन्यात पत्रिका वाटल्या. माझा बाप घरी आला ना, कोण्या टायमाला जेवला पाहिला नाही. बाबाच्या तब्येतीची काळजी घे. हे सांगणारी कोण आहे हो? कोण आहे? कोण आहे हे सांगणार? कोण आहे? पोरगी आहे, पोरगी. या महाराज, एक सांगू आई, आई काही काही जावयांची लायकी सुद्धा नाही सासऱ्यासमोर उभा राहण्याची. या बाबा, विठ्ठल सद्गुरु किशनगिरी बाबा. हे बाबाने पाठवलं देवगडवरून बरं का. बाबांनी आमच्या बाळू महाराजांच्या हाताने देवगडवरनं फुलं हा प्रसाद पाठवला आपल्याला. एकट्या मलाच नाही, हा सगळ्यांना पाठवलेला. फक्त त्याला त्यांनी मला मान दिला, त्याचा काही हरकत नाही. मायबापांनो, हे आई आपला विषय चालू होता आणि सर्वांना आपल्याला जेवण करून जायचं आहे. ते वारकऱ्याचं खाल्लेत काहीच होत नाही, उलट चांगलं होतं. वारकऱ्याचं जर खाल्लं ना, उलट चांगलं होतं. कुणाचं खावं कुणाचं नाही खावं हे बऱ्याच गोष्टी आहेत. आता मी मोठे बाबांचं कीर्तन एकदम शांत असणार आहे, लहाने बाबांचं कीर्तन सुद्धा एकदम शांत असणार आहे. आमच्यासारखे 4-5 जण असे आहेत का डायरेक्ट लांबून इंजेक्शन आणायचं आणि टाचणी दाबायचं. आमच्याकडे हेच काम आहे मायबापांना. कारण की जरा खतरनाक औषध आमच्याकडे देऊन ठेवलेलं आहे, ते आम्हालाच द्यावं लागतं. ते देणार नाहीत त्यांच्या भाषेतून, आमच्या भाषेतून द्यावं लागणार आहे ते इंजेक्शन वगैरे सगळ्या गोष्टी. माई, मी आता तुम्हाला एवढंच विचारलं. आई सांगते काळजी घे, त्यावेळेस पोरगी सांगते माझी नको काळजी करू, बाबाची काळजी घे. मला माहीत आहे बापाकडे एकही रुपया नव्हता. भांडेवाल्याच्या कापड दुकानदाराच्या पाया पडला माझा बाप. बाबाच्या तब्येतीची काळजी घे. आणि त्यावेळेस आई सांगते, पोरी या घरचा दिवा त्या घरात लाव, ह्या घरचा दिवा त्या घरात चांगला लाव. हो आई. पोरी ऐक ना, पाऊल कधी वाकडं पडू देऊ नकोस. आई सांगते, पोरी पाऊल कधी वाकडं पडू देऊ नकोस. कारण की तुला जगायचंय. तुला पती जरी जग्या मिळाला, जग्या कळाला, जग्या माहित आहे? जग्या म्हणजे वळू, वळू म्हणजे काठाळ्या, काठाळ्या म्हणजे सोळड्याला बैल, कोणाच्या घासात चरवतो आणि कोणाच्या मोटरसायकलवर बसवतो आणि पुढं हिंडतो 30 रुपये वारी. त्याचं नाव जाग्या. ज्याला ज्याला कळलं त्याला त्याला धन्यवाद देईन मी. ज्याला काहीच कळलं नाही त्यांनी फक्त बाकी काही म्हणू ना. जग्या तरी तुला नांदून दाखवायचंय. कोणाच्या नावा करता? आई सांगते, पुरी तुला नांदायचंय. कोणाच्या नावा करता? नवऱ्याच्या का बापाच्या? बापाच्या नावा. तुझ्या गळ्यात एकही पिवळा फुटका म्हणे नसू दे, काळ्या मण्याचं पोत असू दे, डोक्याला खोबऱ्याचं तेल लावायला नसू दे, साडी किंवा परकर फाटून चिंध्या गोट्याच्या खाली लोंबलेल्या असू दे, पुरी तुला नांदायचंय तुझ्या भावाच्या नावा करता. स्वतःची माती जरी झाली पुरी मातीत जा, पण बापाचं आणि भावाचं नाव मातीत घालू नकोस. कोणाकरता नांदता हो तुम्ही? आता सांगा ना, कोणाकरता नांदता? नवऱ्याच्या नावा करता का बापाच्या नावा करता?
बापाच्या नावा करता. एक सांगू तुम्हाला, काही काही जावयाची लायकी सुद्धा नाही सासऱ्यासमोर उभा राहण्याची, पण केवळ तुमच्या करता नको त्याच्या पायावर डोकं ठेवतो, हात जोडतो तो बाप आहे. बाप करी जोडी पोटा येता हरले पापा ज्ञानदेव माय बापा. मुळी बाप होता ज्ञानी तरी आम्ही लागलो ध्यानी. तुका म्हणे मी पोटीचे बाळ माझे पूर्वा ब्रह्मेची आळ. माय बापांनो वेळ काळ टाईम असल्यामुळे असं झालं आहे. सर्वांनी भोजन करून जावं आग्रहाची विनंती. काही होत नाही, हे खाल्लेर काहीच होत नाही. बरेच जण म्हणते मला बोंडा आल्यावर होत्या. मी म्हणलं कस काय? ते म्हणे वरी सरदाचं दाव्याचं खाल्लं का मला उचलू टाकीत. मी म्हणलं मंडपटच टाकीत का घरी गेल्यावर टाकीत? हा, जेवायला काय बनवलेलं आहे? गोरे भाऊ कुठे आहे? इकडे या माझ्याजवळ 2 मिनटं या. इथं या ना, या इकडे. असं जेवायला काय काय मेनू बनवलेले नाही, पण तुम्हाला माहीत असतील ना. गुलाबजाम, पुरी का चपाती? पुरी चपाती. भाजी कोणती? भेंडी, सुकी भेंडी आणि रशाची बटाट्याची भाजी, मिक्स व्हेज. अजून काय? पापड वगैरे आहेत, शेव वगैरे. वा. आता पुरी तळायला किती डिग्री सेल्सिअस तापमान द्यावं लागतं त्याला? किती? 120 125 बरोबर आहे. मग त्याच्यात जे पुरी लाटून पीठ टाकलं आणि पुरी बाहेर काढली म्हणजे अग्नी म्हणजे भगवंताचं दुसरं तोंड आहे का नाही? मग पुरी आपल्याला निसता उंडा वाळडा का तळून दिली? तळून दिली ना. मग देवाच्या मुखातूनच पुरी बाहेर काढली ना. बटाटा शिजण्याकरता 100 डिग्री सेल्सिअस तापमान लागतं महाराज. आणि अग्नी म्हणजे भगवंताचं दुसरं. कोणाचं खावण कोणाचं खाऊ नये. ज्याने आयुष्यभर चांगलं केलं, संताच्या सानिध्यामध्ये राहिले दादा, आयुष्यभर चांगलं केलं, यांचं खाल्लं तर आपले बरेच पाप निघून जातील. आणि ज्याने आयुष्यभर वाटुळच केलं लोकच, त्याच्या मड्याचं जरी पाणी ओलांडलं ना तर मुळे धुण्याची दाट शक्यता.
ज्याला ज्याला कळलं त्याला त्याला धन्यवाद देईन मी. ज्याला काहीच कळलं नाही त्याला खायचं तर खा, नाही तर नका खाऊ. अतिशय व्यवस्थित आहे, शुद्ध आहे, चांगलं आहे. माणसं जगलेत कसे, कुणाच्या सानिध्यात जगलेत, हे फार महत्त्वाचा विषय मायबापांनो. देवगडच्या सानिध्यामध्ये जगलेले माणसं आहेत. आजही त्यांचे घरातले सर्वजण देवगडचं भक्त परिवार म्हणून, भाऊ बरोबर आहे ना, देवगडचा भक्त परिवार म्हणून आमच्या नगर जिल्ह्यात त्यांची ओळख आहे. आणि म्हणून आमच्यातनं निघून गेलेल्या दादांच्या जीवात्म्याला चिरशांतीची प्राप्ती प्रदान व्हावी ही भगवान दत्तात्रयाच्या चरणी प्रार्थना आहे. सद्गुरू किसनगिरी बाबांच्या चरणी प्रार्थना आहे. ज्ञानेश्वर झालेल्या सेवेला या ठिकाणी पूर्णविराम. काही मान्यवर श्रद्धांजली बोलतील, तदनंतर सामुदायिक पसायदान घेऊ आपण आणि तदनंतर भोजनाकरता बसायचं आहे. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, हरी बोल, जय विठ्ठल.